कर्मांचा रक्षक चित्रगुप्त चैत्र पौर्णिमा हा दिवस पवित्र मानतो। चित्रगुप्त पौराणिक कथेनुसार आपल्या वाईट कर्माच्या विरुद्ध आपल्या चांगल्या कर्माचा मागोवा ठेवतो आणि परिणाम भगवान यमाला कळवतो। सूर्यदेवाच्या माध्यमातून ब्रह्मदेवाने चित्रगुप्ताची निर्मिती केली। तो भगवान यमाचा धाकटा भाऊ आहे। चित्रगुप्ताचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पौर्णिमेचे दिवस शुभ आहेत। हे सर्व पापांपासून आत्म्याला शुद्ध करते आणि परलोकासाठी पुण्य प्राप्त करण्यास मदत करते। चैत्र हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ जेव्हा मेष राशीत सूर्य उच्च स्थानावर असतो आणि चंद्र तुळ राशीतील चैत्र या तेजस्वी ताऱ्याशी संरेखित होतो तेव्हा त्याला चैत्र पौर्णिमा म्हणतात। पूर्ण चंद्र हा प्रकटीकरण आणि निर्मितीसाठी एक शक्तिशाली कालावधी आहे। या टप्प्यावर मन त्याच्या विविध कल्पना प्रकारांमध्ये संतुलन राखू लागते। मेष राशीतील उदात्त सूर्य आत्म्याला ऊर्जा देतो आणि आपल्या वर्तमान जीवनाचा तसेच भविष्यातील जीवनाचा मार्ग ठरवणाऱ्या चांगल्या कर्मिक निवडी करण्याचे सामर्थ्य देतो। यावर्षी चैत्र पौर्णिमा 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। चैत्र पौर्णिमा हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीचे नाव आहे। मंडळी, चैत्र पौर्णिमा मंगळवार 23 एप्रिल 2024 रोजी आहे। पौर्णिमा तिथीची सुरुवात 22 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल, तर पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 7:48 संपेल। तर या चैत्र पौर्णिमेचे महत्त्व काय? तर यमराजाचा लेखक चित्रगुप्त वर्षभरातील जन्म आणि मृत्यूच्या संख्येचा मागोवा ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे। तो सकारात्मक आणि वाईट कर्माचाही मागोवा ठेवतो। चित्रगुप्ताच्या नोंदी हे ठरवतात की मृत्यूनंतर आपल्याला बक्षीस किंवा शिक्षा दिली जाते। हिंदूंसाठी चैत्र पौर्णिमा महत्त्वपूर्ण आहे कारण ती आपल्या शब्द आणि कृतींवर विचार करण्याची तसेच क्षमा करण्याची आणि विसरण्याची वेळ आहे। भक्त त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतात, जेणेकरून ते अधिक सरळ जीवन जगू शकतील। हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येते, परिणामी तो एक भाग्यवान दिवस आहे। वैदिक परंपरेनुसार बृहस्पती हे भगवान इंद्राचे गुरु आहेत। इंद्राने एकदा आपल्या गुरुची आज्ञा मोडली होती, परिणामी बृहस्पतीने तात्पुरते आपल्या सल्लागार कर्तव्य इंद्राला धडा शिकवण्यासाठी सोपवले। बृहस्पती दूर असताना इंद्राने खूप वाईट गोष्टी केल्या। बृहस्पती आपल्या कर्तव्यावर परत आल्यावर इंद्राने वाईट कर्म नाहीसे करण्यासाठी काय करावे याची विचारणा केली। बृहस्पतीने इंद्राला तीर्थयात्रेला जाण्यास सांगितले। दक्षिण भारतातील मदुराई येथे तीर्थयात्रेवर असताना इंद्राला आपल्या खांद्यावरून अनेक पापे उचलल्यासारखे वाटले। भगवान इंद्राने नंतर तेथे एक शिवलिंग शोधून काढले आणि या शिवलिंगाला चमत्काराचे श्रेय दिले आणि त्या जागेवर एक मंदिर बांधले। इंद्र शिवलिंगाची पूजा करत असताना भगवान शिवाने जवळच्या तलावात सुवर्ण कमळ तयार केले। भगवान इंद्र प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला। चैत्र पौर्णिमा हा दिवस होता ज्या दिवशी इंद्राने शिवाची पूजा केली। मंडळी, चैत्र पौर्णिमेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रथा म्हणजे लवकर उठणे आणि सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत पवित्र स्नान करणे। पवित्र उडी घेतल्यानंतर भक्तांनी भगवान विष्णू आणि भगवान हनुमानाची पूजा आणि प्रार्थना करणे आवश्यक आहे। भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि भक्त सत्यनारायण व्रत करतात। त्याने सत्यनारायण कथा पाठ केली पाहिजे आणि देवतेला अर्पण करण्यासाठी पवित्र अन्न तयार केले पाहिजे। फळे, सुपारी, केळीची पाने, मोळी, अगरबत्ती आणि चंदनाचा गंध भगवान विष्णूला अर्पण केला जातो आणि सत्यनारायण पूजेदरम्यान विविध मंदिरामध्ये विस्तृत व्यवस्था केली जाते। संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची धार्मिक प्रथा विधीचा भाग म्हणून केली जाते। या दिवशी भगवद्गीता आणि रामायण वाचन सत्र हे महत्त्वाचे विधी मानले जातात। चैत्र पौर्णिमेच्या या दिवशी व्यक्ती अन्नदान परंपरेचा एक भाग म्हणून निराधारांना अन्न, कपडे, पैसे आणि इतर गरजा पुरवण्यासह विविध देणग्या आणि धर्मादाय कार्य देखील पार पाडतात। आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा दिवस शुभ मानला जातो। सर्व पौर्णिमा तिथीला अनेक हिंदू उपवास करतात। गुढीपाडवा आणि वैशाखी नंतर चैत्र पौर्णिमा ही हिंदू पंचांगातील पहिली पौर्णिमा आहे। तसेच चैत्र पौर्णिमेला चैती पुनव असेही म्हणतात। हे व्रत एखाद्या व्यक्तीला भगवान सत्यनारायणाचा सर्वोच्च आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मदत करते। असेही म्हटले जाते
की चैत्र नवरात्रीचे व्रत पाळणारा स्थानिक त्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होताना दिसते। हे एखाद्याच्या जीवनातील सर्व त्रास आणि वेदना काढून टाकण्यास देखील मदत करते। मंडळी, यावेळी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी वज्रयोग आणि चित्रा नक्षत्र आहे। या दिवशी वज्रयोग 24 एप्रिल रोजी पहाटेपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:57 असणार आहे। तर चित्रा नक्षत्र हे सकाळपासून रात्री 10:32 असणार आहे। तेव्हापासून स्वाती नक्षत्र आहे आणि वज्र योगानंतर सिद्धी योग तयार होईल। तसंच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भद्रा योग सकाळी 5:47 सुरू होत आहे आणि संध्याकाळी 4:25 संपणार आहे। त्या दिवशी भद्रा पाताळात राहतात। पृथ्वीच्या भद्राच्या लोकांवर प्रभाव असतो, तेथे शुभ कार्ये निषिद्ध असतात। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी, असे करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते। वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो। या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे। असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि सदस्यांमध्ये प्रेम वाढते। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। अर्घ्य अर्पण करताना ओम श्रीं श्रूं सहा चंद्रमसे नमः किंवा ओम ऐं क्लीं सोमया नमः या मंत्राचा जप करत राहावे। यामुळे देवी तुमच्यावर लवकर प्रसन्न होते। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून रात्री खीर, दूध किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वादाचा वर्षाव होतो। त्यामुळे उपवासकाच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात। मंडळी, या विशेष दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे। चैत्र पौर्णिमेच्या संध्याकाळी पिंपळासमोर दिवा लावल्याने तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचे जीवन सुखमय होते। याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा। तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते। तसेच याच दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते। या दिवशी हनुमानजीची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे म्हणतात।